प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आजच्या वेळेकरता, समयाकरता की ख्रिस्तामध्ये पुन्हा एकदा या रविवारच्या सहभागितेमध्ये आपण सहभागित झालेले आहोत. त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की प्रभूने आपणास, ख्रिस्ताने आपणास आठवडाभर राखलं आणि या दिवशी एकत्र आणलं. 5 स्तोत्रसंहिता 112 याचं पहिलं वचन काय म्हणते? परमेश्वराचे स्तवन करा, जो मनुष्य परमेश्वराचे भय धरितो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य. परमेश्वराचे स्तवन करा, जो मनुष्य परमेश्वराचे भय धरितो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य, तो आशीर्वादित आहे. जो परमेश्वराचे स्तवन करतो, जो परमेश्वराचे भय धरतो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे, आज्ञा पाळण्यामध्ये आहे, तो धन्य आहे, तो आशीर्वादित आहे. या आपण आजच्या सहभागितेमध्ये सहभागी होत असताना आपण एक या वचनानुसार प्रार्थना करूया आणि परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया की आजच्या समयाकरता त्याने आपणास एकत्र आणलं. याकरता की आपण आपल्या ओठांचे अर्पण परमेश्वराला सादर करावे. या आपण एक छोटीशी प्रार्थना करू आणि प्रार्थनेनंतर देवाच्या स्तुतीकडे, देवाच्या आराधनेकडे आणि देवाच्या वचनाकडे आपण वळणार आहोत. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात आणलीस, त्याबद्दल धन्यवाद देतो. आमच्या तुमच्या कळत न कळत चुका झाल्या असतील काल रात्रीपासून आज दिवसभर, त्या सर्व चुकांची, अपराधीची, विचारी गोष्टींची आम्हा ख्रिस्तामध्ये क्षमा कर. ज्याने आमची मन दुखलीत त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या नावात क्षमा करतो. फुलाताईंचं कुटुंब, सॅमसन अंकलचं कुटुंब, मावशीचं कुटुंब, आमच्या शेजारी जे ऑनलाईन पाहतील या सर्वांना या समय तुझ्या हाती देतो. तुझ्या आशीर्वादाच्या हाताने प्रत्येकाला आशीर्वादित कर. वचनाने तू धीर दे, आत्मिकतेमध्ये भर. ही प्रार्थना तू ऐकलेली आहे, त्याचं फळ ख्रिस्तामध्ये दिलेलं आहेस म्हणून प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणताय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. पहा, देवाचं वचन ऐकलं की परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराचे स्तवन करा. आणि जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो, ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञामध्ये आहे तो धन्य आहे. या आपण या वचनानुसार परमेश्वराचे स्तवन करू या वेळेकरता, या समयाकरता की परमेश्वराने ख्रिस्तामध्ये आपल्याला सुरक्षित राखलं, तारण दिलं, शुद्ध केलं. तसंच आपण त्या वचनाने रोज निरंतर त्याच्या प्रार्थनेमध्ये आणि त्याच्या वचनाद्वारेची शुद्धी आपल्या ठाई राखली पाहिजे. रोज आपले वस्त्र धुणारे आपण बनलो पाहिजे. या हो या, जय जयकार करा या माझ्या ख्रिस्ताचा. या हो या, जय जयकार करा या माझ्या ख्रिस्ताचा. ख्रिस्ताचा त्या जगदुद्धाराचा, माझ्या येशूचा. ख्रिस्ताचा त्या जगदुद्धाराचा, माझ्या येशूचा. या हो या, जय जयकार करा या माझ्या ख्रिस्ताचा. या हो या, जय जयकार करा या माझ्या ख्रिस्ताचा. येशूचा देवाच्या शब्दाचा, माझ्या देवाचा. येशूचा देवाच्या शब्दाचा, माझ्या देवाचा. या हो या, जय जयकार करा या माझ्या ख्रिस्ताचा. या हो या, जय जयकार करा या माझ्या ख्रिस्ताचा. देवाचा राजांच्या राजाचा, माझ्या बापाचा. देवाचा
राजांच्या राजाचा, माझ्या बापाचा. या हो या, जय जयकार करा या माझ्या ख्रिस्ताचा. या हो या, जय जयकार करा या माझ्या ख्रिस्ताचा. प्रेज द लॉर्ड. पहा, आपण नेहमी निरंतर नव्या करारात सांगितलंय सुद्धा. आपण आता स्तोत्रसंहिता 112 मधलं पहिलं वचन वाचलं की परमेश्वराचे स्तवन करा, जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो आणि त्याच्या आज्ञामध्ये ज्याचा हर्ष आहे तो धन्य आहे. धन्य म्हणजे आशीर्वादित असणं. आशीर्वादित कोण आहे? आशीर्वाद म्हणजे डोळ्याला दिसतात, मनाच्या ज्या कल्पना आहेत त्याला आशीर्वाद म्हणत नाही. आशीर्वाद याला म्हणतात जे परमेश्वराने आपल्यासाठी राखून ठेवलेले आहेत, सार्वकालिक जीवनाची दानं आहेत, ते आशीर्वाद आहेत. आशीर्वाद या जगाचे पण नाहीत असं नाही. ख्रिस्त मत्तेमध्ये सांगतो पहा, काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे अशी चिंता करत बसू नका. पहिल्यांदा त्याचं राज्य धार्मिकता शोधा, म्हणजे त्याबरोबर लागणाऱ्या गोष्टी पिता तुम्हाला देईल. होय, त्याच्या राज्याचे धार्मिकतेविषयीचे ज्या धन आहे, जे आशीर्वाद आहे, ते शोधणारे आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि ते शोधणारे आणि ते मिळवणारे आपल्या जीवनी आपण असलो पाहिजे. आपलं जीवन परमेश्वराने यासाठी दिलेलं आहे की आपण ते आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये शोधावे. आणि आपण शोधण्याकरता या जगात आहोत. आपण जगामध्ये का आहोत? कारण की आपण ते आशीर्वाद शोधावे. आपण हरवलेले होतो, पण मेंढपाळ आपणास दिला आहे. जो मेंढपाळ आपल्याकरता या जगामध्ये आला, आपल्याकरता मारला गेला, पोरला गेला आणि उठवला गेला. असा तो मेंढपाळ मेंढरांना वाट दाखवण्याकरता, वाट दाखवून त्याची चित्तवृत्ती राखून तो देवाच्या उजव्या साईडला बसला आहे. आणि तो बोलवित आहे त्याच्या राज्यामध्ये, देवाच्या तयार होणाऱ्या राज्यामध्ये तो आपणास बोलवित आहे. आणि आपल्याला तो बोलवत आहे, तर आपण त्यामध्ये त्याच्या चित्तवृत्तीने जाणारे असलो पाहिजे. पहा, मनुष्याची प्रतिमा पवित्र होती, मनुष्यामध्ये विश्वास होता, तर ख्रिस्ताला या जगामध्ये यायची गरज नव्हती. मनुष्याला स्वर्गाचे दरवाजे माहित होते, तर ख्रिस्ताला या जगात यायची गरज नव्हती. ख्रिस्त म्हणतो तुमच्या शास्त्रामध्ये लिहिले आहे, माझ्याविषयी लिहिले आहे, दिपे त्याची वाट पाहतात. होय, ख्रिस्त तो प्रकाश आहे, ते द्वार आहे. परमेश्वर, परमपिता, आपला बाप त्याकडे जाण्याची ती वाट आहे, तो दरवाजा आहे. ख्रिस्त वधस्तंभावर जेव्हा मेला, त्याने आपला आत्मा सुपूर्त केला पित्याकडे, तेव्हा स्वर्गातील तो पडदा वरपासून खालपर्यंत दुभागला गेला, फाटला. आणि तेव्हा लक्षात ठेवा, तेव्हा सुद्धा कबरेतून अनेक जण उठली गेली आणि पवित्र नगरात गेली, असं वचन नमूद आहे. पाप ही आडभिंत होती, आणि ती पाप ही आडभिंत मनुष्य आणि पिता परमेश्वर, जो दिसत नाही, जो आत्मिक आहे, ती आडभिंत ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे पाडण्यात आली. प्रेज द लॉर्ड. ती आडभिंत काढण्यात आली आणि स्वर्गाचे दरवाजे ख्रिस्त या दरवाजाद्वारे उघडण्यात आले. जो कोणी त्या नामावर विश्वास ठेवतो त्याचा सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश झाला आहे. प्रेज द लॉर्ड. तो मरणातून जीवनामध्ये पार गेला आहे. इपिस्करास पत्र 2 अध्यायामध्ये एक वचन आहे, पहा, तुम्ही ख्रिस्तामध्ये उठवले गेला आहात आणि स्वर्गलोकी बसवले गेलेला आहात, याकरता नेहमी त्याच्या चित्तवृत्तीमध्ये बसा. परत त्या देहामध्ये बसणारे, एकमेकांची निंदा करणारे, शंका, कुशंका, कपट, मत्सर यामध्ये राहणारे, दैहिक गोष्टीमध्ये राहणारे बनू नका. ख्रिस्तामध्ये आपण उठवले गेलेले आहोत आणि स्वर्गलोकी बसवले गेलेले आहोत. आपण त्या स्वर्गलोकी काय केलेले आहोत? बसवलेले असे आहोत. आपण ख्रिस्तामध्ये उठवले गेलेले आहोत आणि स्वर्गलोकी बसवले गेलेले आहोत. परंतु एक आत्मिकता पाहिली ख्रिस्ती विश्वासू म्हणून, तर आपण तिथं बसत नाही. पहा, प्रार्थनेमध्ये, चर्चमध्ये कंटाळा येतो लोकांना. जास्त वेळ संदेश वाटला की कंटाळा येतो.
वचनांचं ज्ञान नको वाटतं. परंतु स्तोत्रसंहिता 112 पहिलं वचन सांगतं की ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञामध्ये आहे तो धन्य. आणि ख्रिस्तही सांगतो की मी जे वचन तुम्हास दिले आहे ते तुमच्यासाठी आत्मा आणि जीवन असे आहे. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद द्या, आनंद टाळी वाजवा की जो पुत्र आपणासाठी ख्रिस्त पित्याने दिला तो आपणासाठी द्वार आहे, तो आपला विश्वास आहे, तो आपली विश्वासरूपी तारू आहे की आपणास न दिसणाऱ्या अशा सर्व अविश्वासू जगामध्ये विश्वासात राखणारा तो विश्वासाचा उत्पादक आणि ती विश्वासू तारू आहे की तुम्हाला पहिलं तरी सोडणारा असा तो आहे. जसं नोहाचं तारू त्या पहा, परमेश्वराने 40 दिवस 40 रात्र या अगोदर या पृथ्वीचा नाश केला पाण्याने. आणि जो रेनबो तुम्ही पाहता तो करार आहे परमेश्वराने केलेला पृथ्वी संती, यापुढे मी पृथ्वीचा पाण्याने नाश करणार नाही. पृथ्वी आता अग्नीसाठी राखली आहे, देवाचं वचन सांग. आणि आज सुद्धा आपल्याला वाचायचं असेल तर नोहा जसा तारू बांधत होता तसं तुमचं विश्वासरूपी तारू बांधणारे पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावामध्ये बांधणारे असे बना. म्हणजे तुमचं तारू, आपलं तारू त्या पहिलं तरी लागलं जाईल. जेव्हा तुमच्या तारूचा हाकणारा तो ख्रिस्त पवित्र आत्मा असतो तेव्हा तुमचं तारू त्या पहिलं तिरेला लागेल. प्रेज द लॉर्ड. याकरता नेहमी धन्यवाद द्या, नेहमी प्रार्थनेत राहा, नेहमी वचनात राहा. जिथं तुम्हाला बसवलं तिथेच बसा, तिथून उठून खाली येऊ नका. खाली येणं म्हणजे काय? परत ते देहात वस्ती करणं, परत राग द्वेष मत्सर जगातले सगळं भूलतापा यात भुलवणं जाणं. देवाच्या वचनात न राहणं म्हणजे जगाची समरूप राहणं. आणि जगाची समरूपता जो ठेवतो त्याचा देवाचा समेट झालेलाच नाहीये. जर तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवता तर तुम्ही त्या जगाच्या समरूपतेपासून दूर केलेले, काढलेले असे आहात. विभक्त केलेले, देवाचे निवडलेले असे वेगळी मेंढर परमेश्वराने ख्रिस्तामध्ये तयार केलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. घ्या हो तुम्ही टाळी, घ्या हो टाळी. प्रेज द लॉर्ड. टाळ्या द्या पण त्या निंद्याच्या नसल्या पाहिजे, त्या आनंदाच्या, सौम्यतेच्या, शांतीच्या, प्रेमाच्या, प्रीतीच्या एकमेकांना टाळ्या द्या. इर्मयाच्या पुस्तकात नमूद करतो पहा, मी हातावर हात देणाऱ्या लोकांमध्ये बसलो नाही, मी विनत करणाऱ्याच्या मंडळीमध्ये बसलो नाही. उपदेशाच्या पुस्तकात पण वचन आहे. पहा, मूर्खाचे लक्ष त्या विनत बुद्धीकडे लागलेलं असतं आणि जो शहाणा असतो त्याचं लक्ष शोकगृहाकडे असते. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आनंद करायचं नाही असं नाही, आनंद या गोष्टींचा करा की पहा शिष्याना ख्रिस्त काय म्हणाला, आनंद या गोष्टींचा करा की तुमची नावे स्वर्गलोकी लिहिलेली आहेत. तुम्ही स्वर्गलोकात आहात आणि या गोष्टींचा आनंद करा. एकमेकांना तारण, आरोग्य, शांती, प्रीती विदित करणारे बना. निंदेबद्दल निंदा नाही तर आशीर्वाद देणारे बना. कारण की आशीर्वाद हे वतन होण्याकरता आपण पाचारित असे ख्रिस्तामध्ये आहोत. आणि ते पाचारण आपल्याला यासाठी आहेत, जे अंधकारात आहेत ते ख्रिस्तामध्ये प्रकाशाकडे यावे. घ्या हो तुम्ही टाळी, घ्या हो टाळी, घ्या हो तुम्ही टाळी, घ्या हो टाळी. टाळी कशाची? देव बापाची. टाळी कशाची? देव बापाची. करील तो होळी सर्व पापांची. करील तो होळी सर्व पापांची. घ्या हो तुम्ही टाळी, घ्या हो टाळी, घ्या हो तुम्ही टाळी, घ्या हो टाळी. टाळी कशाची? देवपुत्राची. टाळी कशाची? देवपुत्राची. करील तो होळी सर्व पापांची. करील तो होळी सर्व पापांची. घ्या हो तुम्ही टाळी, घ्या हो टाळी, घ्या हो तुम्ही टाळी, घ्या हो टाळी.
टाळी कशाची देव आज्ञाची, टाळी कशाची देव आज्ञाची, करील तो होळी सर्व पापांची, करील तो होळी सर्व पापांची. घ्या हो तुम्ही टाळी, घ्या हो टाळी, घ्या हो तुम्ही टाळी, घ्या हो टाळी. टाळी कशाची तैक देवाची, टाळी कशाची त्रैक देवाची, करील तो होळी सर्व पापांची, करील तो होळी सर्व पापांची. घ्या हो तुम्ही टाळी, घ्या हो टाळी, घ्या हो तुम्ही टाळी, घ्या हो टाळी. प्रेज द लॉर्ड. फुलताई गाणं म्हणत होत्या, धन्यवाद देऊ देवाच्या नावाला. पहा, ऐकून किती मोठा फरक पडतो. ऐकणं, ख्रिस्तई आपण आज ऐकण्याविषयी ऐकणार आहोत, येणाऱ्या संदेशामध्ये ऐकण्याविषयी ऐकणार आहोत. ऐकून, वाणी ऐकून, देवाचं वचन ऐकून ज्यांना वाचता येत नाही त्यांच्या जीवनातही ख्रिस्तामध्ये बदल होतो. याकरता टाळ्या ज्या कृती करता त्या ख्रिस्तामध्ये करणारे असे बना. याकोबाच्या पत्रामध्ये सांगतो, ती अमुक ठिकाणी जाईल, अमुक अमुक गोष्ट करेल असे म्हणू नका, तर प्रभूमध्ये अमुक ठिकाणी जाईल आणि अमुक अमुक व्यवसाय करेल. जे काही कराल ते ख्रिस्ताच्या नामामध्ये करणारे बना, कारण की तोच एक स्थिरता देणार नाम आहे. प्रेज द लॉर्ड. तोच एक दरवाजा आहे, तोच विश्वास ठेवण्यास योग्य असा समर्थ झालेला सामर्थ्यवान प्रभू आहे आणि तो संपन्न आहे, जो सर्व परिस्थितीतून आपणासाठी हाल, अपेक्षा, निंदा, पहा सर्व गोष्टी सहन करून तो या जगातून स्वर्गलोकी उचलला गेला. याकरता जो कोणी त्याच्या नामावर विश्वास ठेवेल तोही त्या काळी असाच उचलला जावा. प्रेज द लॉर्ड. उठवला जावा, ते आत्मिक रूप आपल्या ठाई तयार व्हावं. याकरता ख्रिस्त दैहिकरित्या त्या वधस्तंभावर मारला गेला, की आपल्या जीवनातून तो जुना आदाम, दैहिकपण, सर्व दुष्ट कल्पना, अंधकाराची सत्ता आपल्या जीवनातून जावी. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला पांघरून घेतलेले असे बनता, ख्रिस्तामध्ये राहता, तेव्हा तो दुष्ट तुमच्या जीवनात येऊ आणि जाऊ शकत नाही. नूह याचा 1 अध्याय 15 वचन काय सांगते, की दुष्ट त्या दुष्टाचा समूळ उच्छेद झाला आहे, तो तुमच्यातून येऊ आणि जाऊ शकणार नाही. कारण की ख्रिस्ताचं रक्त मोलवान आहे, उत्तम आहे, पवित्र आहे, सामर्थ्यशाली आहे. याकरता आपले रोज वस्त्र धुणारे आणि ख्रिस्ताच्या रक्तामध्ये स्वतःला शुद्ध करत असलेले असे बना. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद द्या त्या देवाच्या पुत्राच्या नामाला. ज्याला पुत्र आहे त्याला जीवन आहे, ज्याला देवाचा पुत्र नाही त्याला जीवन नाही. योहान त्याच्या पत्रामध्ये सांगतो. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला महिमा हो द्या त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला महिमा हो द्या त्याला. स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला. येशूला स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला स्तुती हो द्या त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला स्तुती हो द्या त्याला. येशू देव आहे, येशू देव आहे. क्रूसावर जीव देऊन, पापांचे सगळे धुवून मुक्ती मिळाली आम्हाला.
क्रूसावर जीव देऊन पापांचे सगळे धुवून मुक्ती मिळाली आम्हाला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. प्रेज द लॉर्ड. पहा, धन्यवाद देणारे बना. प्रत्येक परिस्थितीमध्ये धन्यवाद द्या. असं नाही की आनंद आहे, सुखी आहात म्हणून धन्यवाद आणि दुःख आले म्हणून दोष. तर नेहमी सर्व परिस्थितीत आशा राखलेले, आशेचा नांगर जो जीवाचा नांगर आहे, अचल बळकट आहे, तो राखलेले असे बना. कारण की ती आशेचं नांगर परमेश्वरापासून आहे, पवित्र आत्म्यापासून आहे, तो अचल बळकट आहे. ख्रिस्त ती आशा आहे, तो पडद्याच्या पलीकडे तुम्हाला घेऊन जाईल. इब्री लोकांच्या पत्रामध्ये लिहिलंय, तो पडद्याच्या पलीकडे घेऊन जाईल. पहा, त्या पित्याने आपणास तो आशेचा नांगर ख्रिस्त दिलेला आहे. तो आपल्या जीवनी राखा, तो तुम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जाईल. प्रभू विश्वासू आहे, तो तुम्हाला स्थिर करेल असं देवाचं वचन सांग. आपण अविश्वासात जातो पण तो विश्वासू राहतो. आपले अविश्वास काढून टाका. तो जसा विश्वासू आहे, त्याच्या सामर्थ्याचा विश्वास आपल्या ठाई मागा आणि त्याच्या सामर्थ्याच्या विश्वासाने मागणारे बना. प्रेज द लॉर्ड. प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. हम गाए हो साना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तो है प्रभु हमारा खुदा. हम गाए हो साना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा. यीशु मसीह, तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए जमीन. यीशु मसीह, तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए जमीन. हम गाए ओ साना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा.
हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा। धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो यावेळी करता समय करता. ख्रिस्ताव तू आम्हाला एकत्र आणलं त्याबद्दल धन्यवाद देतो. जे आज ऑनलाईन पाहत आहेत, ग्रुप प्रेयर मध्ये ऍड आहेत, अशा सर्वांना येणाऱ्या वचनाद्वारे ख्रिस्ताव तू आशीर्वादित कर. तुझ्या सामर्थ्याचा विश्वास प्रत्येका ठिकाणी ख्रिस्ताव तू घाल. आमचा सर्व अविश्वास ख्रिस्तामध्ये काढून टाक. तुझ्या सामर्थ्याचा विश्वास आमच्या ठाई ख्रिस्तामध्ये तू घाल, आणि त्या विश्वासाद्वारे तू आमच्या ठाई ख्रिस्ता वास कर. येणाऱ्या वचनावर प्रत्येकाला तू आशीर्वादित केलेला आहे. आम्ही प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणून ऐकते त्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ की त्याने आपणास एकत्र आणलं प्रार्थना करण्याकरता. त्याबद्दल त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. आणि आजच्या संदेशाकडे आपण वळूया. येणाऱ्या वचनाद्वारे ख्रिस्त प्रभू येशू प्रत्येकाला तो आत्मिक अर्थ देव आणि प्रत्येकाला तो आशीर्वादित करो. प्रत्येकाला येणाऱ्या वचनाद्वारे ख्रिस्त आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड. पहा, आज आपण असाच एक आत्मिक बोध ख्रिस्तामध्ये ऐकणार आहोत. आपल्या प्रार्थना आपण कशा करतो. पहा, प्रार्थना हा विश्वासाचा सर्वात महत्वाचा भाग आहे. प्रार्थना हा विश्वास ठेवणारा प्रत्येक मनुष्याच्या जीवनातला सर्वात महत्वाचा भाग आहे. प्रार्थना करणं म्हणजे काय? ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता त्या संगती बोलणं. प्रेज द लॉर्ड. ज्या ख्रिस्तावर तुम्ही विश्वास ठेवता त्याच्या संगती बोलणं म्हणजे प्रार्थना करणं. म्हणून पौल 1 थेसली 5:17 काय सांगतो की निरंतर प्रार्थना करा. मग ते 26:41 मध्ये ख्रिस्त काय सांगतो की पहा, तुम्ही संकटात पडू नये म्हणून काय करा, जागृत राहा आणि प्रार्थना करीत राहा. आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे. देहाच्या अशक्तपणामधून बाहेर येऊन आत्म्यामध्ये प्रार्थना करणारे बना. आणि देवाला असे उपासक हवे आहे, असं योहान शुभवर्तनामध्ये ख्रिस्त सांगतो. त्यांनी सांगितलेलं वचन योहानाने त्याच्या शुभवर्तनामध्ये नमूद केलेलं आहे. आत्म्याने आणि खरेपणाने उपासना करणारे उपासक परमेश्वराला हवे आहेत. प्रार्थना मग करणं म्हणजे परमेश्वरा संगती आपल्या मागण्या, आपल्या विनंत्या सादर करणं आणि परमेश्वराची इच्छा जाणून घेणं, त्या संगती बोलणं, त्याला कळवणं म्हणजे प्रार्थना. प्रार्थना कशा असल्या पाहिजे? लांबलचक, मोठ्या का विश्वासाच्या? पहा, प्रार्थना म्हणजे परमेश्वराकडे आपल्या विनंत्या सादर करणं आणि परमेश्वराची इच्छा समजून घेणं. आज आपण असाच एक आत्मिक बोध ऐकणार आहोत. पहा, अनेक कलस्यामध्ये तुम्ही पाहत असाल दानपात्रावर प्रार्थना केली जाते. दानपात्रातील दानाकरता प्रार्थना करणं म्हणजे ते आशीर्वाद वाढणं होय देवाच्या राज्याकरता. तसंच तुम्ही आजारी आहात, दुःखी आहात, क्लेशात आहात, तर तुम्ही कशासाठी प्रार्थना करता? आपण कशासाठी प्रार्थना करतो? आजाराकरता का आजारी मनुष्याकरता? पहा, आपण अशा काही कृती करतो की ज्या गोष्टींकरता आपण भय धरलं नाही पाहिजे, ज्याची आपण भीती धरली नाही पाहिजे, त्या भीतीमध्ये आपण प्रार्थना विनंत्या सादर करतो. पण प्रार्थना करणं म्हणजे काय? विश्वास असणं, देवाच्या सामर्थ्यावर विश्वास असणं. दुःख नाही का करता प्रार्थना करा, दुखण्याकरता नाही.
पहा, जे दुखनाईत आहेत त्याकरता प्रार्थना करा, दुखण्याकरता नाही. प्रेज द लॉर्ड. जे दुखणं आहे त्याकरता प्रार्थना करणारे बनू नका. जे दुखनाईत आहेत, जे आजारी आहेत त्याकरता प्रार्थना करा. प्रार्थना कशा करता केली जाते? जर एखादा मनुष्य आजारात असेल, दुःखात असेल, तर त्याकरता प्रार्थना केली जाते. आजारांकरता प्रार्थना नाही केली जात. पहा लाजर जेव्हा मेला होता तेव्हा त्याला मरून 4 दिवस झाले होते. ख्रिस्ताने दुसरं काहीच बोललं नाही लाजराला, फक्त मला लाजरा बाहेर ये. प्रार्थना ही दुखण्याकरता नाही, तो दुखनाईत जो आहे त्याकरता प्रार्थना केली जाते. आणि आज आपण दुखनाईत आहोत का? दुःखी आहोत का? आजारी आहोत का? तर त्या आजारांकडे पाहू नका. त्या गोष्टी मोठ्या नाहीयेत. त्या गोष्टी परमेश्वराच्या सामर्थ्यापेक्षा मोठ्या नाहीयेत. जगात जे विरोधक आहेत त्यापेक्षा आपला जो आहे तो मोठा आहे. हे देवाचं वचन सांगतं, योहान त्याच्या पत्रामध्ये सांगतो. याकरता पहा, जे दुखनाईत आहेत त्याकरता प्रार्थना करा, दुःखांकरता पहा, दुखण्याकरता प्रार्थना करणारे बनू नका. जे दुखनाईत आहेत, जे आजारी आहेत त्याकरता प्रार्थना करा. जे दुखणं आहे त्याकरता प्रार्थना करू नका. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ताने लाजराच्या मरणाकरता आदेश नाही दिला. देवाला सर्वच जिवंत आहेत. देवाला सर्वच जिवंत आहे असं वचन सांगतं. ख्रिस्त फक्त तिथे म्हणाला, विवळ होऊन रडून म्हणाला की लाजरा तू बाहेर ये, आणि तो बाहेर आला. याकरता पहा, प्रार्थना कशा असल्या पाहिजेत? प्रार्थना अशा असल्या पाहिजेत की पहा, दुखनाई जे आहेत त्याकरता प्रार्थना करणारे आपण बसलो पाहिजे, त्याकरता प्रार्थना करणारे आपण असलो पाहिजे. तर दुखण्याकरता प्रार्थना करणारे नसलो पाहिजे आपण. प्रेज द लॉर्ड. जे दुखनाईत आहेत त्याकरता प्रार्थना करा, दुखण्याकरता करू नका. आणि मनुष्याच्या प्रार्थना अशाच असतात, आजाराचं भय, दुःखांचं भय, आणि त्याने भयभीत होऊन प्रार्थना करतात. तर त्याने भयभीत होऊन प्रार्थना करणारे बनू नका. जे दुखनाईत आहेत त्याकरता प्रार्थना करा, तुमच्या प्रार्थना उत्तर आणतील. प्रेज द लॉर्ड. कारण की जे आजार आहेत, ती संकट आहेत, ते आपल्या परमेश्वरापेक्षा मोठी नाहीयेत. तुमच्या जो आहे त्या गोष्टींपेक्षा, जे विरोधक आहे, जे संकट आहेत त्यापेक्षा काय आहे? मोठा आहे. मोशे समुद्रासमोर उभा होता, त्याला माहित नव्हतं ते समुद्राचं काय होणार. पण परमेश्वराने सांगितले काठी मार, आणि तो एवढा भला मोठा समुद्र दुभागला गेला. तो एवढा मोठा समुद्र दुभागला गेला. स्तोत्र संहितेमध्ये वचन आहे की परमेश्वराचे पावलं तिथं दिसलं नाही, समुद्रात सुद्धा त्याच्या वाटा होत्या. होय, जे दुखनाईत आहेत त्याकरता प्रार्थना करणारे बना, दुखण्याकरता नाही. जर प्रार्थनेची उत्तर मिळत नाहीत तर ते प्रार्थनेची उत्तर न मिळण्याचं कारण हेच आहे, दुखण्याकरता जास्त प्रार्थना असतील. पहा, जे संशय आहेत, जे आजार आहेत, जी भीती आहे त्याकरता प्रार्थना करणारे बनू नका. तर जे दुखनाईत आहेत, जे आजारी आहेत, जे पिडलेले आहेत, जे शिनलेले आहेत त्याकरता प्रार्थना करणारे बना. प्रेज द लॉर्ड. या आपण या संदेशाकडे वळूया. दुखनाईत करता प्रार्थना करा, दुखण्याकरता नाही. प्रेज द लॉर्ड. मत्ते याचा 10वा अध्याय यातलं 8वं वचन काय म्हणतं पहा. मत्ते कृष्णवर्तमान याचा 10वा अध्याय यातलं 8वं वचन काय म्हणतं पहा. मत्ते याचा 10वा अध्याय 8वं वचन. मत्ते कृष्णवर्तमान याचा 10वा अध्याय 8वं वचन काय म्हणतं. रोग्यास बरे करा, मेलेल्यास उठवा, कुष्ठास शुद्ध करा, भूते काढा, तुम्हास फुकट मिळाले आहे, फुकट द्या.
पहा वचन काय सांगतं. 12 प्रेषितांस कामगिरी पाठवत असताना ख्रिस्ताने हा बोध केला, त्यांना अधिकार दिला. पहिली गोष्ट म्हणजे आधीच्या वचनामध्ये त्या 12 प्रेषितांना अधिकार दिला आणि त्यांना सांगितलं की रोग्यास बरे करा, मेलेल्यास उठवा, कुष्ठास शुद्ध करा, भूते काढा, तुम्हाला फुकट मिळाले आहे, फुकट द्या. आणि याच्या अगोदरच्या 10व्या अध्यायामध्येच पहिलं वचन सांगतं की तेव्हा त्यांनी आपल्या 12 शिष्यांजवळ बोलावून त्यांनी अशुद्ध आत्म्यास काढावे आणि सर्व प्रकारचे विकार, सर्व प्रकारची दुखणी बरी करावीत असा अधिकार त्यास दिला. प्रेज द लॉर्ड. काय लिहिलंय इथं पहा, अधिकार काय सांगतो की सर्व प्रकारचे विकार व सर्व प्रकारची दुखणी बरी करावीत असा अधिकार दिला. आणि भूतांसाठी काय दुष्ट त्यांना काढावं, त्यांना काढण्याकरता अधिकार दिला आणि दुखणे, आजार, विकार बरे करण्याकरता अधिकार दिला. अधिकार कुठला दिला? जे विकार आहेत, जे दुखणे आहेत ते बरे करण्याचा अधिकार प्रेषितांना दिला. म्हणजे जे दुखनाईत आहेत त्याकरता प्रार्थना करण्याचे अधिकार आपल्याकडे ख्रिस्तामध्ये दिलेले आहेत, ते प्राप्त करून घ्या. आपल्याला अधिकार, आपल्याला प्रार्थना करण्याचे उद्देश हे नाहीयेत की आपण आजाराकरता प्रार्थना करावी. आपल्याला तो अधिकार हा आहे की ते दुष्ट आत्मे, ते आजार, ते विकार त्या मनुष्याच्या देहातून बाहेर जावेत. प्रेज द लॉर्ड. ते बरे व्हावेत. 10वा अध्याय मत्तई 8 वचन सांगते की रोग्यास बरे करा, मेलेल्यास उठवा, कुष्ठास शुद्ध करा, भूते काढा, तुम्हास फुकट मिळाले आहे, फुकट द्या. होय, ख्रिस्त या नामामध्ये ते अधिकार आपल्याला मिळाले आहेत. ते प्रार्थनाद्वारे, वचनाद्वारे क्लेम करा. आपल्या प्रार्थना दुखनाईत असलेल्या व्यक्तीसाठी असाव्यात, दुखण्याकरता नाही. प्रेज द लॉर्ड. आणि तो अधिकार ख्रिस्ताकडून प्राप्त करा आणि त्या अधिकार वाणीमध्ये घोषणा करणारे वचनाद्वारे, प्रार्थनेद्वारे बना. म्हणजे आमच्या प्रार्थना कार्यान्वित होतील, त्या प्रार्थनेचं फळ प्रत्येकास मिळेल. पहा, अशीच एक घटना दुसरे राज्याच्या 5व्या अध्यायामध्ये आहे. हे पण आपण अध्याय खूप वेळा ऐकला असेल. या अध्यायाद्वारे अनेक संदेश तुम्ही ऐकले असतील. दुसऱ्या राज्यामध्ये अलिशा जेव्हा एलिया स्वर्गारोहण होतो आणि एलियाचा झगा अलिशा घेतो, म्हणजे तिची सेवा जी परमेश्वराची करत होता एलिया, ती सेवा इथून पुढे अलिशा करणार होता. त्याचा अर्थ तो आहे. दुसरे राजे याचा 5व्या अध्यायामध्ये वचन काय सांगतं पहा. दुसरे राज्याचा 5वा अध्याय, यामध्ये एक सरदार आहे. कोण सरदार आहे? सेनापती नामान. नामान हा सेनापती होता आणि तो पराक्रमी होता. पण त्याला काय होतं? कोड होते. त्याला कोड होतं, त्याच्या शरीराला कोड होतं. आणि जी दाशी इस्रायलची कन्या त्याच्या सेवेला असायची त्याच्या घरामध्ये, तिने सांगितले की देवाच्या माणसाकडे जा, असा एक मनुष्य आहे इस्रायलमध्ये, त्याकडे गेला तर तुम्ही बरे व्हाल. आणि मोठी आशा बाळगून नामान कुठे जातो? अलिशाकडे जातो. आणि तिथे काय होतं पहा. दुसरे राजे 5वा अध्याय 10 वचनापासून वाचतो. अलिशाने एका जासुदाच्या हाती त्यास सांगून पाठवले की जाऊन यार्दने 7 वेळा स्नान कर, म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील. हे ऐकून नामान रागावून चालता झाला. नामाला पटलं नाही. असं कसं बरं होईल? कारण की त्याची पण इच्छा अशीच होती. देहिक तो देवाचा मनुष्य येईल आणि मला परमेश्वराच्या नावात बरे करल. कारण की त्याला आजाराची भीती होती. तो आजाराने ग्रासला होता. कोड हा त्याला पूर्ण शरीराला होता. तो त्याच्या भयामध्ये असेल.
पहा, हे ऐकून नामान रागवून चालता झाला. तो म्हणाला, पहा, मला वाटले होते तो स्वतः माझ्याकडे बाहेर येईल आणि उभा राहून आपला देव परमेश्वर याचे नाम घेऊन आणि रोगाच्या ठिकाणी हात फिरवून माझे कोड बरे करील. त्याला असं वाटत होतं नामानाला की तो अलिशा बाहेर येईल आणि परमेश्वराच्या नामाने जिथे मला आजार झालाय तिथे हात फिरवून बरे करेल. आणि अशीच मनस्थिती जे आजारी असतात, जे प्रार्थना करत असतात, अशा लोकांची असेल की त्या गोष्टींना महत्व देत असाल. पहा, ख्रिस्ताने जेव्हा लाजर मेला होता तेव्हा मार्था मरियेला काय म्हणले होते की तू विश्वास धरशील तर तू गौरव पाशील देवाचं. त्याने ते मरणाकरता प्रार्थना केली. त्यांनी आदेश दिला ख्रिस्ताने की लाजरा तू बाहेर ये. अलिशाने सुद्धा एक सिंपल मेसेज दिला की जाऊन यार्देने 7 वेळा स्नान कर म्हणजे तुझं शरीर पूर्वीसारखं बनेल. पण नामानाचा तो विश्वास नव्हता. नामाला असं वाटलं की तो येईल, माझ्या त्या आजारी भागावर हात ठेवेल आणि परमेश्वराच्या नावामध्ये तो आजार बरा करेल. याकरता आजाराकरता प्रार्थना करणारे बनू नका, तर आजाराकरता म्हणजे दुःखनाईत आहेत त्याकरता प्रार्थना करणारे बना. आपल्या प्रार्थना कशासाठी आहेत? आज तुमच्या जीवनात अनेक आजार असतात, अनेक गोष्टी पीडित असाल तुम्ही, किंवा इतरांकरता तुम्ही प्रार्थना करत असाल, तर त्या आजारांकरता प्रार्थना करणारे बनू नका. जे दुःखनाईत आहेत, जे आजारी आहेत, जे शिनलेले आहेत, त्यांना स्पष्ट प्रभू येशूच्या नावात मोकळे करणारे बना. कारण की प्रभू आत्मा आहे आणि प्रभूचा आत्मा जिथे आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. ते मोकळं केलेलंच आहे, स्वतंत्र झालेलं आहे. त्याचे अधिकार तुमच्या जीवनात चालणार नाही. आणि जरी संकट आले आहेत, अडचणी आलेल्या आहेत, तुम्ही दुःखात आहात, क्लेशात आहात, तर त्या गोष्टींकरता प्रार्थना करू नका. तर पहा, त्या दुःखनाईत पीडित व्यक्ती करता विश्वासाने ख्रिस्तामध्ये प्रार्थना करणारे बना. तुमच्या प्रार्थनेची उत्तरं तुम्हाला मिळतील. पुढे जाऊन काय होतं पहा, दिमिश्कात नद्या अबाना व परपरा या इस्रायलच्या सर्व जलाशयांपेक्षा उत्तम नाहीत काय? त्याला तो काय म्हणतो पहा, नामान म्हणतो की इस्रायलमध्ये जी जलाशय आहेत त्यापेक्षा मोठमोठ्या नद्या, उत्तम नद्या आहेत आमच्याकडे. त्यात स्नान करून मला शुद्ध होता यावायचे नाही काय, असे म्हणून तो क्रोधाविष्ट होऊन निघून गेला. तो तिथे निघून गेला कारण की त्याला असं वाटत होतं की तो देवाचा माणूस येईल, माझ्या आजारी भागावर हात ठेवेल आणि प्रार्थना करेल. आणि अशा प्रार्थना काम करत नाही. कारण की प्रार्थना ही दुःखनाईत व्यक्ती करता केली जाते, दुखण्याकरता नाही. विश्वास हा सांगतो की ख्रिस्तामध्ये, त्याच्या खाल्लेल्या फटकामध्ये शांती, आरोग्य तुम्हाला दिलेलं आहे. क्लेम करा, मागा, घोषणा करा त्या गोष्टीच्या आपल्या जीवनातून. पहा, मग त्याचे सेवक त्याच्याकडे येऊन म्हणाले, बाबा, संदेष्टाने आपल्याला काही अवघड काम सांगितले असते तर ते आपण केले नसते काय? तर स्नान करून शुद्ध व्हा एवढंच त्याने आपल्याला सांगितले, ते आपण का करू नये? मग त्याने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यार्दने जाऊन 7 वेळा बुचकळ्या मारिला. तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला. प्रेज द लॉर्ड. पहा, दुखनाईत लोकांकरता प्रार्थना करणारे बना, दुखण्याकरता प्रार्थना करणारे बनू नका. पहा, हा नामान कुष्ठरोगी होता, तो सरदार होता. पण त्याला असं वाटत होतं की अलिशा येईल आणि माझ्या दुखनाईत असलेल्या, आजारी असलेल्या भागावर तो देवाचा माणूस हात ठेवून प्रार्थना करेल आणि मग तो रोग बरा होईल. प्रेज द लॉर्ड. पण अलिशा म्हणाला होता की यार्देने जा, 7 वेळा स्नान कर, म्हणजे तुझं शरीर पूर्वीसारखं बनेल. आणि वचन आपल्याला हेच शिकवतं, हीच आत्मिकता शिकवतं, दुखनाईत लोकांकरता प्रार्थना करा, दुखण्याकरता नाही. आणि जेव्हा त्यांनी स्नान केलं, अलिशाच्या सांगण्याहून त्या यार्देने स्नान केलं, त्याच्या सेवकाच्या सांगण्याहून स्नान केलं, त्याचं शरीर लहान मुलांसारखं बनलं. प्रेज द लॉर्ड. आपल्यालाही ख्रिस्तामध्ये अधिकार दिलेले आहे. आपल्यालाही ख्रिस्तामध्ये अधिकार दिलेले आहेत.
तो विश्वास दिलेला आहे, सामर्थ्य दिलेलं आहे. अनेक प्रार्थनांची उत्तरं न मिळण्याचं कारण हेच आहे की आपण अनावश्यक गोष्टींकरता प्रार्थना करतो. आपल्या जीवनातला तो शीण जावा, तुम्हाला आरोग्य मिळावं असं तुम्हाला वाटत असेल तर आपल्या जीवनात ख्रिस्ताच्या खालेल्या पटक्यामध्ये जी शांती आहे, आरोग्य आहे, ते वचनाद्वारे, प्रार्थनेद्वारे क्लेम करणारे बना. दुखण्याकरता प्रार्थना करणारे बनू नका, तर दुखण्याइतांकरता प्रार्थना करणारे बना. त्याच्या भयाच्या, त्याच्या भीतीमध्ये राहू नका. इयोबाला सुद्धा डोक्यापासून नखशिकांत आजार झाला होता, परंतु परमेश्वराच्या विश्वासात शेवटपर्यंत तो राहिला. त्याने आपल्या मित्रांकरता प्रार्थना केली. जेव्हा तो आजारी होता तेव्हा परमेश्वराने त्याच्या दुःखांचा परिहार केला असं वचन सांगतं. याकरता आपण आज जे शिकत आहोत ते आत्मिकता हीच आहे. दुखण्याइतांकरता प्रार्थना करणारे बना. देवाने ख्रिस्ताने ते अधिकार दिलेले आहे. वचनाद्वारे ते आरोग्य तुम्हाला दिलेलं आहे. ते क्लेम करा, त्याची घोषणा करा, त्यांना आदेश द्या, ते तुमच्या जीवनातून निघून जाते. प्रेज द लॉर्ड. आस्था धरा, पश्चाताप करा. पहा, मत्ते याचा 9व्या अध्यायामध्ये एक सुंदरसं वचन ख्रिस्ताने सांगितलेलं, नमूद केलेलं आहे. आपण वाचूया. मत्ते याचा 9वा अध्याय 21 वचन काय सांगतं पहा. मत्ते याचा 9वा अध्याय 21 वचनामध्ये पण एक सुंदरसं वचन नमूद आहे. मत्ते 9वा अध्याय 21 वचन. कारण तिने आपल्या मनात म्हटले, मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तर बरी होईल. कोण? ही रक्तस्राव स्त्री होती. 12 वर्ष ती आजारी होती. ती 12 वर्ष आजारी होती. रक्तस्राव तिच्या शरीरातून होत होता. पण ती काय म्हणाली? तिने त्या गोष्टींकडे पाहिलं नाही. 12 वर्ष ती आजारी होती. जो रक्तस्राव होत होता त्या गोष्टींकडे तिने पाहिलं नाही. मनात तिने फक्त म्हणलं की मी त्याच्या वस्त्राला शिवेल आणि बरी होईल. आज तुम्हाला बरं व्हायचं असेल किंवा इतरांना बरं करावं असं वाटत असेल, तुमच्या जीवनातून ते आरोग्य ख्रिस्तामध्ये क्लेम करावं असं वाटत असेल, तर त्या गोष्टींकडे पाहू नका. जे सामर्थ्य देणारा आहे, जो विश्वासू आहे, त्याच्या सामर्थ्याचा विश्वास आपल्या ठाई राखा. दुखण्याइतांकरता प्रार्थना करणारे बना, दुखण्याकरता नाही. त्या रक्तस्राव स्त्रीने आपल्या मनात म्हटले, मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तरी बरी होईल. प्रेज द लॉर्ड. आणि ती शिवली आणि तिचा रक्ताचा झरा त्या क्षणी बंद झाला. प्रेज द लॉर्ड. याकरता आपल्या ठाई त्याच्या सामर्थ्याचा विश्वास ठेवा. आपल्यातला अविश्वास काढून टाका. विश्वास हे सांगतो दुखणाई जे आहेत त्याकरता प्रार्थना करणारे बना, दुखण्याकरता नाही. कारण की आपल्यामध्ये जो आहे तो मोठा आहे. तुमच्या समोर जी संकट येतात, क्लेश येतात, आपत्ती येते, छळणूक येते, निंदा येते, तर त्या गोष्टी ख्रिस्तामध्ये देवाने जी प्रीती केली त्यापासून विभक्त करण्यास समर्थ होणार नाही असं पौल रोमकरास पत्र 8व्या अध्यायात सांगतो. ते समर्थ होणार नाही. ख्रिस्ताने या सर्व गोष्टीवर विजय मिळवलेला आहे. या सर्व छळ, निंदा, सर्व प्रकारच्या अंधकाराच्या गोष्टींवर ख्रिस्ताने विजय मिळवला आहे, मरणावर विजय मिळवलेला आहे. आणि तो देवाच्या उजव्या साईडला आपल्या प्रार्थना विनंत्या पित्याकडे सादर करण्यासाठी बसला आहे. आपल्यातला अल्पविश्वास, अविश्वास काढून टाका आणि त्याचा सामर्थ्याचा विश्वास आपल्या ठाई राखा. होय, तो हे करू शकतो. तो आहे हा विश्वास धरा. प्रेज द लॉर्ड. पहा, अजून एक वचन वाचूया. प्रेषितांची कृत्ये याचा 14वा अध्याय 8 ते 10 वचन काय म्हणतात. प्रेषितांची कृत्ये याचा 14वा अध्याय 8 ते 10 वचनामध्ये पण काही वचन नमूद आहेत. पहा, पौल व बर्नबा आणि पौल ज्या ठिकाणी होते तिथे एक घटना घडली होती. काय होती आपण पाहूया. प्रेषितांची कृत्ये याचा 14वा अध्याय 8 ते 10 वचन. तेव्हा लुस्रात कोणी एक माणूस पायाने अधू असा बसला होता. तो कसा होता? पायाने अधू होता.
तो जन्मतः पांगळा असून कधी चालला नव्हता. तो जन्मतः पांगळा होता, तो कधीच चालला नव्हता पायाने. तो लहानपणापासून अधू होता. त्याने पौलाचे बोलणे ऐकले, त्याने त्याचकडे दृष्टी लावून त्याला बरे होण्याचा विश्वास आहे असे पाहून मोठ्याने म्हटले, तो आपल्या पायावर नीट उभा राहा. तेव्हा तो उडी मारून उठला आणि चालू लागला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, देवाची स्तुती असो. पौलाने पाहिलं, त्याच्या डोळ्यामध्ये त्याचा बरा होण्याचा विश्वास होती, आशा होती. पौलाने म्हटलंय की उठून उभा राहा, आणि तू उडी मारून उभा राहिला आणि चालू लागला. तो जन्मतः पांगळा होता. पौलाने त्या गोष्टींकडे पाहिलं नाही, त्याचा विश्वास पाहिला आणि त्याला म्हणाला उठून उभा राहा. त्या अधू असलेल्या गोष्टींकडे पौलाने पाहिलं नाही, तर त्याच्यातला विश्वास पाहिला, त्याच्यातली आशा पाहिली आणि म्हणाला की उठून उभा राहा. प्रेज द लॉर्ड. आज आपण कुठल्या गोष्टींकडे पाहत आहोत? तुम्ही प्रार्थना करत असता, आजारी असता, किंवा इतरांच्या आजारांकरता प्रार्थना करत असता, तर आपण कुठल्या गोष्टींकडे पाहत असतो? दुखनाईत असलेल्या व्यक्तीकडे का दुखण्याकडे? पहा, दुखनाईतांकरता प्रार्थना करणारे बना, दुखण्याकरता नाही. पौलाने तो जन्मतः पांगळा होता ही गोष्ट पाहिली नाही, त्याच्यातला विश्वास पाहिला आणि म्हणाला उठून उभा राहा, आणि तो उडी मारून आपल्या पायावर उभा राहिला आणि चालू लागला. प्रेज द लॉर्ड. तुमच्याही अशा पांगळ्या झालेल्या, अशक्त झालेल्या गोष्टी तुमच्या जीवनातून जिवंत करणारा तो परमेश्वर आहे, तो काढून टाकणारा परमेश्वर आहे. तुमच्यामध्ये तो विश्वास राखा. तुम्ही इतरांकरता प्रार्थना करत असाल किंवा तुमच्या गोष्टींकरता प्रार्थना करत असाल, तुमच्या आजारांकरता, तुमच्या विकारांकरता, तर त्या विकारांकडे पाहू नका. जो विकारांना सामर्थ्यशाली आकार देऊन तुमचं पात्र पुन्हा एकदा नव्याने बनवू शकतो, त्या कुंभारावर विश्वास ठेवा, त्या जिवंत पित्यावर विश्वास ठेवा, त्या ख्रिस्तावर विश्वास ठेवा, जो मरणातून जीवनात पार गेला. प्रेज द लॉर्ड. पहा, यशया याचा 53 अध्याय याच्या 4 आणि 5 वचनात, हे वचन आपण मागच्या काही संदेशामध्ये ऐकलं होतं. काय वचन सांगतं पहा, यशया 53 अध्याय 4 आणि 5 वचन. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली, त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. होय, हे वचन सांगतं की ख्रिस्ताला बसलेल्या फटक्याने तुम्हास आरोग्य प्राप्त झाले आहे. तुम्ही जर आज संकटात आहात, परीक्षेमध्ये आहात, तर तुमच्यातला तो सामर्थ्याचा विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. त्याच्या सामर्थ्याचा विश्वास आपल्या ठाई मागा, आपल्यातला अविश्वास काढून टाका. संकट येणार नाहीत असं नाही, अडचणी येणार नाही असं नाही, निंदा येणार नाही असं नाही, मरण येणार नाही असं नाही, पण जो मरणातून जीवनात पार गेला तो आपल्यालाही मरणातून जीवनात पार नेईल, हा विश्वास आपल्या ठाई राखा. त्याच्या खाल्लेल्या फटक्यामध्ये आपणा शांती आणि आरोग्य हे देण्यात आलेलं आहे. जी शिक्षा आपल्याला होणार होती, जे अपराध आपले होते, त्याने सहन केले. याकरता आपल्या जीवनातून त्या गोष्टी नसाव्यात, आपल्या जीवनात त्याचे अधिकार नसावेत, आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टी नसाव्यात. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये या गोष्टी नसाव्यात, त्या आपल्या जीवनातून काढून टाकण्यात आलेल्या आहेत, त्या आपल्या जीवनात डोकावू शकणार नाही. नहूम याचा 1 अध्याय 15 वचन आपल्याला हेच बोध करतं. काय बोध करतं? पहा, त्या दुसऱ्याचा समूळ उच्छेद झाला आहे, तो तुमच्यातून येणार आणि जाणार नाही, कारण की ख्रिस्ताचं रक्त उत्तम आणि पवित्र आहे, त्यात तुम्ही धुतलेले, शुद्ध केलेले असे आहात. याकरता आपली रोज वस्त्रे धुवा, रोज पित्याकडे जा आणि ते अधिकार वाणीमध्ये बोलणारे असे बना. दुखण्याकरता प्रार्थना करा, दुखण्याकरता
नाही. प्रेज द लॉर्ड. पहा, याकोबाच्या पत्रातले आपण शेवटचे वचन काही वाचूया. याकोबाचं पत्र याचा 5व्या अध्यायात याकोब याविषयी सांगतो, विश्वासाची प्रार्थनेविषयी सांगतो. पहा, याकोबाचे पत्र याच्या 5व्या अध्यायात याकोब सुद्धा विश्वासाच्या प्रार्थनेविषयी बोध करतो. काय बोध करतो याकोब हे आपण ऐकूया. प्रार्थनेचे सामर्थ्य, प्रार्थनेचं सामर्थ्याविषयी याकोब नमूद करतो. पहा, याकोबाचे पत्र 5वा अध्याय 13 ते 18 वचन आपण काही वाचूया. तुम्हापैकी कोणी दुःख भोगीत आहे काय, त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदित आहे काय, त्याने स्तोत्रे गावी. तुम्हापैकी कोणी दुःखनाईत आहे काय, त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्याने प्रभूच्या नामाने त्याला तेल लावावे व त्याचवर ओनून प्रार्थना करावी. विश्वासाची प्रार्थना दुःखनाईतांस वाचवील, दुखण्यास नाही, दुःखनाईतांस वाचवील. पहा, इथं स्पष्ट विश्वासाची प्रार्थना दुःखनाईतांस वाचवील. प्रभू त्याला उठवील आणि त्याने पापे केली असली तरी त्याला क्षमा होईल. त्याने पापे केली असली तरी त्याला क्षमा होईल. यास्तव तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. धार्मिकांची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. प्रेज द लॉर्ड. हे वचन आपणास तो आत्मिक बोध देतं की दुःखनाईतांकरता प्रार्थना करा, दुखण्याकरता नाही. एकमेकांची पापे एकमेकांकडे कबूल करा. जर तुम्ही चुकलेले आहात, काही गोष्टी केलेल्या आहेत आपल्या जीवनामध्ये, तर अशा केलेल्या प्रार्थना विश्वासाच्या धार्मिकांच्या कार्य करण्यास प्रबळ अशा असतात. तुमच्या आत प्रार्थना प्रबळ बनवा. तुमच्या प्रार्थनेचं सामर्थ्य समजून घ्या. परमेश्वराने प्रार्थना जे दान तुमच्या जीवनामध्ये भरलेलं आहे ख्रिस्तामध्ये, त्याचं सामर्थ्य समजून घ्या. दुखण्याकरता प्रार्थना करत बसू नका, तर दुःखनाईतांकरता प्रार्थना करा. विश्वासाची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते. धार्मिकांची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते. काय तुमच्या आमच्यात कोणी दुःखनाईत आहे काय, कोणी आजारी आहे काय, तर त्या आजारा करता नाही, तर त्या दुःखनाईत व्यक्ती करता प्रार्थना करणारे बनवा. मंडळीतून वडिलांना बोलवा. तेल लावून ओनून प्रार्थना करा. धार्मिकांची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते. एलिया आपल्यासारखा स्वभावाचा मनुष्य होता. त्याने पाऊस पडू नये अशी आग्रहाने प्रार्थना केली आणि 3.5 वर्षापर्यंत पृथ्वीवर पाऊस पडला नाही. पुन्हा त्याने प्रार्थना केली, तेव्हा आकाशाने पाऊस पाडिला आणि भूमीने आपले फळ उपजविले. होय, तुम्ही जी काही विश्वासाने प्रार्थना कराल त्याचं फळ तुम्हाला मिळेल. याकरता दुखण्याकरता नाही, तर दुःखनाईतांकरता प्रार्थना करणारे बना. प्रार्थनेचं सामर्थ्य आपल्या जीवनात समजून घ्या आणि त्या सामर्थ्याने, त्या विश्वासाने प्रार्थना करणारे बना. कोणी आजारी असेल, कोणी चुकलं असेल, तर एकमेकांची पातके एकमेकांकडे कबूल करा, क्षमा करा एकमेकांना आणि मग प्रार्थना करा. तुमच्या प्रार्थना फळ देतील. प्रेज द लॉर्ड. वाचलेली सर्व वचन ख्रिस्त आपल्या सर्वांच्या ऐकणाऱ्या जीवनामध्ये आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. वाचलेली सर्व वचन ख्रिस्तामध्ये आशीर्वादित हो. आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया. नंतर प्रभूची प्रार्थना करूया. आणि आजची सहभागिता आपण संपूया. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्त तुझ्या नामाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नामाला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो या वेळेकरता, समयाकरता. आज जेवढे ग्रुप प्रेयर मध्ये आड आहेत, सॅमसन अंकल, त्यांची लेकरं, फुलाताई, त्यांच्या घरातील लेकरं, मावशी आहेत, त्याच्या घरातील प्रतिका आहे, तिची लेकरं आहेत, तिची मुलं बाळ आहेत, तसेच या घरातील लोक आहेत, तसेच आमच्या शेजारचे ताई दादा, त्यांचे लेकरं आहेत आणि ऑनलाईन पाहत आहेत. या सर्वांनी समय तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचनांतर प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. तुझ्या सामर्थ्याचा विश्वास प्रत्येका ठिकाणी घाल.
आणि जे काही आजार, जे काही विकार त्यांच्या जीवनात असतील त्याकडे न पाहणारे, तुझ्या सामर्थ्याच्या विश्वासाद्वारे मागणारे असे त्यांस तू बनव. आज जेवढे आजारी असतील, दुखनाईत असतील, शिनलेले असतील, भाराखाली असतील, अशा सर्वांना ख्रिस्तामध्ये तू स्वतंत्र कर. प्रभू आत्मा आहे आणि प्रभूचा आत्मा जिथे आहे तिथे सर्व प्रकारची मोकळीकता आहे. सर्वांना बंधमुक्त कर. उफलताईंचं कुटुंब असेल, औशीचं कुटुंब असेल, सॅमसन अंकलचं कुटुंब असेल, आमच्या शेजारचं असेल, ऑनलाईन पाहत असतील, असे सर्वजण जे भारामध्ये थकलेले आहेत, आजारामध्ये असतील, विकारामध्ये असतील, ख्रिस्तामध्ये ते मोकळे केले जावे, स्वतंत्र व्हावे. जे आज भुकेले ताण्याच्या मुखास अन्न पाणी दे. जे अंधकारात आहेत ते ख्रिस्ताच्या प्रकाशात आण. जे प्रवासात आहेत त्यांना प्रियजनाकडे सुखरूप पोच. सर्व पास्टर सेवकांना ही पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेमध्ये घाल. त्यांच्या भरलेल्या पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेद्वारे जे अंधकारात आहेत प्रकाशाकडे आण. देशामध्ये, राज्यामध्ये जी शांती राहावी असं तू कर. सर्व मंत्री, अधिकारी यांना तुझ्या हाती देतो. योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाई तू घाल. सर्व लहान लेकरांचा संभाळ कर. प्रीतीद्वारे, देवदूतांद्वारे त्यांचं संरक्षण कर. सर्व डॉक्टर, नर्सेसला तुझ्या आरोग्यात आणि स्पर्श कर. त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. जे बिछाण्याला खिळलेले आहेत, यातना भोगीत आहेत, ज्यांना जिभेचे कॅन्सर आहेत, ब्रेनचे कॅन्सर आहेत, नसांचे विकार आहेत, पोटांचे विकार आहेत, डोळ्यांचे विकार आहेत, हाडांचे विकार आहेत, अशा सर्वांना त्या सर्व विकारापासून ख्रिस्तामध्ये मुक्ती दे. वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, अनाथ आश्रमातील अनाथ मुलं यांच्या मुखास अन्न पाणी दे. त्यांच्या ठाई तुझं आरोग्य ख्रिस्तामध्ये घाल. हो, या सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये तू ऐकलेल्या आहेत. तशी जी लहान लेकर प्रार्थनेमधली आहेत, सॅमसन अंकलच्या कुटुंबातले आहेत, मौशीच्या कुटुंबातले आहेत, प्रतीक आहे, प्रेम आहे, स्तवन आहे, फुला त्यांच्या कुटुंबातल्या आहेत, आमच्या शेजारचे लहान लेकर आहेत, ऑनलाईन पाहतात, या सर्व लहान लेकरांना तुझ्या हाती दे. तुझ्या ज्ञानामध्ये, प्रीतीमध्ये, देवदूतांच्या पहाऱ्यामध्ये त्यांना तू राख. सर्व जगाची भूलथापा या सबपासून दूर राख. प्रलोभन यापासून दूर राख. होय, सर्व प्रार्थनेचे उत्तर ख्रिस्तावर तू दिलेला आहेस म्हणून धन्यवाद दे. ती प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणताय की त्या आमेन. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणांसून सोडिले आहेत तसेच आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. पुढच्या प्रार्थनेपर्यंत आनंदी राहा, प्रीतीमध्ये राहा, वचनामध्ये राहा. प्रभू सांगितलेल्या वचनानुसार तुमच्या जीवनात ते आशीर्वाद कार्यान्वित करो. आमेन.